महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाची मैदानाची परवानगी रद्द करण्यात आली आहे। उद्या अमित शहांची सभा आहे आणि त्यामुळे कडूंच्या सभेची परवानगी रद्द करण्यात आली। सायन्स कोर या मैदानावरून बच्चू कडू आणि भाजप असा हा वाद निर्माण झालेला आहे। उद्या अमित शहांच्या सभेमुळे बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाची ज्या ठिकाणी सभा होणार होती त्या मैदानाची परवानगी त्यांना नाकारण्यात आली। बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाची मैदानाची परवानगी रद्द करण्यात आली। त्या ठिकाणी आता उद्या नवनीत राणांसाठी अमित शहांची सभा होणार आहे। याच मैदानावरून सध्या वाद निर्माण झालेला होता। तर प्रहारच्या सभेला दिलेली परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। शहांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुसरीकडे लगेच तयारी करणं शक्य नाही, त्यामुळे मैदान बदलल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे प्रहारच्या मैदानाची परवानगी रद्द करण्यात आली। निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सोयीनुसार सदर्व दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्यास आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजप यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही असं म्हटलं आहे शिक्षण अधिकाऱ्यांना। तेव्हा अमित शहाची सभा होती, अमित शाह यांची शहाजी यांची सभा होती आणि आताही त्यांची सभा आहे। म्हणजे एका 23 तारखेला ते भाजपाला परवानगी नाकारते आणि असं काय घडते मला माहीत नाही। आणि आता ते असं म्हणतात का दुसरी सायन्स कोर मैदान देण्यात यावं अशी शिफारस पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी संदर्भीय पत्राद्वारे केली असून जेणेकरून केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांची 24/4/24 रोजी सभा बंदोबस्त सुरक्षितपणे पार पाडणे शक्य होईल असेही संदर्भ क्रमांक 1 नुसार कळविले आहे। पोलीस आयुक्त 23/4/2024 पत्रामुळे पूर्वी दिलेले परवानगी रद्द करण्यात येत आहे। म्हणजे प्रशासन कसं वागतं, आचारसंहितेचा भंगच प्रशासन करत असेल तर आता न्याय कोणाजवळ मागावं। इथं असं म्हणताय का आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी। आमचा 4 घंट्यापासून प्रचार पोलीस आयुक्तांनी थांबवला आहे आणि अशा प्रकारची मुजोरी जर होत असेल तर जनतेनं हे समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे ही दडपशाही आता कुठपर्यंत चालली याचे परिणाम महाराष्ट्रभर या अरेरावी आणि या पद्धतीच्या परवानग्या देणं म्हणजे 23/24ची परवानगी उद्याची आमची सभा आहे 23। तर अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत। पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। यावेळी बच्चू कडूंनी पोलिसांसमोरच परवानगीचा कागदही फाडला। परवानगी असून सुद्धा आम्हाला पोलिसांनी रोखल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय। उद्या आपण उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला। दरम्यान नवनीत राणांच्या प्रचारासाठी शहांची याच मैदानावर उद्या सभा होणार आहे। त्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाची परवानगी नाकारण्यात आली। अमरावतीमध्ये मैदानाच्या आरक्षणावरून वाद पेटला। पार्टीचे लोक वागू ना, पार्टीचा झेंडा लावा, पार्टीचा झेंडा। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू आक्रमक। तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करत ना। प्रहारच्या दिनेश भूप यांच्या सभेसाठी बच्चू कडू यांच्याकडून आधी सायन्स कोर मैदान आरक्षित। त्यांची सभा होणं तसे अनिवार्य आहे दादा, आमची आहो शिंदे साहेब कायदा नका तोडू, किती बदली होऊन तुमची। उद्याच्या सभेची परवानगी असताना बच्चू कडूंना स्टेज लावण्यापासून पोलिसांनी रोखलं। तुम्ही आदर करता। अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवरच भडकले। तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त। तर राणांकडून देखील मैदान आरक्षित केल्याचा दावा। नवनीत राणांच्या प्रचारार्थ शहांची उद्या सभा। बच्चू कडूंकडे परवानगी पण नवनीत राणांसाठी अमित शहांच्या सभेकरता राणांकडून स्टेजची उभारणी। संतापलेल्या बच्चू कडूंनी परवानगीचा कागद फाडला तर उपोषणाला बसण्याचाही इशारा। आमची परवानगी असताना आम्हाला युवकांनी देत
माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही, नाही. नाही, परवानगी हा, असं म्हणा, हो, असं म्हणा, मी असं बोलणार नाही. असं परवानगीची अनेक त्यांना प्रकारच्या गरज नाही. अनेक वा, 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 प्रकारच्या वा. एजन्सी त्याच्या तुम्ही काय करा, दुपट्टा घालून या, मग आपण चर्चा करू. भाजपचा दुपट्टा घाला ना, मजा येईल त्याच्यात. असं काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा हाँ पार्टीचा हाँ हाँ, क्या बात है, कितनी झूठी बात कर रहे हो आप, कारणास्तव या ठिकाणी कितनी झूठी बात कर रहे हो आप, कितनी झूठी बात कर रहे हो. भाजपचा दुपट्टा घालून घ्या, बस बढिया. आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय. आपण बघा भाऊ. तुम्हाला वाटते का हो आपण वर्दीचं आपण- थोडं तरी कायद्याचं आपण- पालन करतो का. आपण अरे बाबा, किती वेळा उपोषण केले, दाखवासाठी उपोषण केले, मग तोड्या केल्या, मांडवली केली, उपोषण सोडले. या ग्राउंडबद्दल तर आम्ही बच्चू कडूंनी मागण्याच्या आधीपासूनच आमचा जो ओसी आहे, ऑफिशियली ओसी आहे, 3-3, 4-4 ओसी आहे की आम्ही 23-24 तारखेसाठी मागणी केली होती. तरी बच्चू कडूंनी जीत करून त्या ठिकाणी स्वतःचं अप्लिकेशन दिलं. आज अशा प्रकारची सस्ती नौटंकी करून जर देशाच्या गृहमंत्र्यांचा विरोध करत असेल, भाजपचा विरोध करत असेल, तर मला असं वाटते हे अमरावतीची जनता चांगली जाणते. अशा पद्धतीचं उपोषण करून, नौटंकी करून फक्त मीडियाची प्रसिद्धी मिळवण्यासाठी बच्चू कडूचा एकमेव कार्यक्रम आहे, बाकी काही घेणं देणं नाही. मी नौटंकी करतो का तो नौटंकी करतोय. हे पैसे आम्ही भरले, आम्हाला परवानगी भेटली, ऑब्झर्व्हरनं हे पत्र दिलं, हे पुन्हा एक आम्ही हे पैसे भरले, हे पैसे 13,000 आहे. सुरक्षा व साफसफाईचे पैसे परवानगी भेटल्याशिवाय भरतो का आपण. मग आमची नौटंकी आहे का तुझी नौटंकी आहे. तुला आम्हाला अंदर टाकायचा आहे. पोलीस बळाचा वापर करून व्यवस्थितरित्या आचारसंहितेचा भंग करून तुझी क्षमता संपली. शेवटचं हत्यार आता रवी राणा वापरत आहे. त्याच्याशी बोललोय, मी सुद्धा बोललोय की शेवटी आपण निवडणुकीच्या पद्धतीने लढली पाहिजे, खेळीमेळीच्या वातावरणात, आणि स्पोर्ट्समनशिप असली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं संघर्ष होऊ नये. त्या ठिकाणी अमित शहाची सभा होणार की बच्चू कडूंची होणार मग. अमित भाईंची सभा तर जाहीर झालेली आहे, ती तर आम्ही पण जाणार आहोत त्याला. आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही राजकीय विरोधक आहोत. म्हणजे तसे तर बच्चूभाऊ आमच्या सोबतच राहिले आहेत, पण आता त्यांनी एक विरोधी भूमिका घेतली आहे. एकमेकांचे शत्रू नाही आहोत. त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठलीही भूमिका की ज्याने राज्याचं नाव आपल्या खराब होईल अशी कोणीच घेऊ नये असं आमचं मत आहे. इलेक्शन कमिशनचे नियम देखील असे आहेत की ज्यावेळेस मोठे नेते येतात त्यावेळेस त्यांना प्रिफरन्स मिळतो. मी देखील त्यांना ही विनंतीच केली आहे की अशा प्रकारची भूमिका घेऊ नका. अशा गोष्टींवर कशाला संघर्ष करायचा. सभा वगैरेंकरता संघर्ष करणं योग्य